अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. भगवंतानी 7व्या अध्यायाच्या शेवटी जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ते ते ब्रह्म तद्विदो कृत्स्नमध्यात्मं कर्मचाखिलम. अर्थात या जन्ममरणातून ऐशजय शरीर आता आपण पाहिलं त्या शरीराचं वर्णन. पुन्हा या शरीराला येऊ नये याच्याकरता ह्या जन्ममरणाच्या दुःखातून मुक्त होण्याकरता जो माझा आश्रय करून प्रयत्न करतो तर तो पुरुष संपूर्ण ब्रह्माला, अध्यात्माला, कर्माला, आदिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्या स्वरूपाला जाणून तो असा मुक्त होतो असं भगवंताने सांगितलं. पण हे सगळे शब्द अर्जुनाच्या सगळे वरून गेले आणि म्हणून अर्जुनानं प्रश्न केला. 7व्या-8व्या अध्यायाच्या प्रारंभी 7 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, त्याचप्रमाणे कर्म कशाला म्हणतात, आदिभूत कशाला म्हणतात, अधियज्ञ कशाला म्हणतात, आदिदैव कशाला म्हणतात, आणि हा जो पुरुष आहे प्रयाणकालाच्या वेळेस त्या पुरुषाला कशा प्रकारे जाणला जातो, असे 7 प्रकारचे प्रश्न अर्जुनाने केलेले आहेत. आणि मग त्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर म्हणून या 8व्या अध्यायाला पुढे प्रारंभ झालेला आहे. कारण अर्जुनाने जो प्रश्न केलेला आहे तो साहजिकच पूर्ण होणार आहे. कारण अर्जुनाविषयी म्हणायचं झालं तर माऊली म्हणतात, किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीच्या चाडा नवल नव्हे. किरीटी कोण आहे? अर्जुन जो आहे. कामधेनूचा पाडा, कामधेनूचं जर वासरू असेल तर त्याचे मनोरथ जे आहेत अपूर्ण राहतील का? अपूर्ण राहणार नाही. आणि म्हणूनच भगवान परमात्मा अतिशय प्रेमानं त्या प्रश्नाची उत्तर देण्याकरता भगवान परमात्मा प्रवृत्त झालेले आहेत. भगवान परमात्म्याने उत्तर दिलं पहिल्या प्रश्नाचं. ते ब्रह्म काय आहे तर अक्षर अशा स्वरूपाचा परमात्मा स्वरूप जे आहे त्याला म्हणतात अक्षर. त्याचं आपण विस्तृतरित्या वर्णन केलेलं आहे. अनोहो अनियान महतो महियान नात्मस्य जंतोर निहितो गुहायाम. असं जे स्वरूप आहे की अणुहून अणु आहे, आणि महानाहूनही महान आहे, सूक्ष्मही आहे आणि व्यापकही आहे, अशा स्वरूपाचं जे वर्णन आहे. कितीही आकार उत्पन्न झाले आणि नष्ट झाले तरी देखील त्याच्यावर चिदाकाशस्य नो हानी न लाभ इति स्थितीही, अशा प्रकारचे हे स्वरूप आहे की ज्याला म्हणतात अक्षरम परमम ब्रह्म. परमब्रह्म म्हटलेलं आहे. वास्तविक एरवी बृहनात ब्रह्म म्हणतात, हे जे व्यापक आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात, पण या ठिकाणी परमब्रह्म म्हटलेलं आहे. अर्थात सा काष्ठा सा परागती, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही एक नाही असं जे परमतत्व आहे त्यालाच या ठिकाणी अक्षर असं म्हटलेलं आहे. देश काल आणि वस्तू याच्यामुळे त्याच्यामध्ये परिच्छेद होत नाही, त्याचा अक्षर अर्थात नाश होत नाही असं जे तत्व आहे त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे अक्षर स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर पुढे म्हणतात स्वभावोध्यात्म मुच्यते. स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. स्व नाम आत्मा आणि आत्म्याचा भाव सत्ता विद्यमानता त्यालाच काय म्हटलेलं आहे? अध्यात्म असं म्हटलेलं आहे. अर्थात परमात्म्याहून अभिन्न असणारं कुटस्थ चैतन्य, असं त्या कुटस्थ चैतन्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? अध्यात्म असं म्हटलेलं आहे. परमात्म्याहून व्यापक चैतन्याहून अभिन्न असणारं जे कुटस्थ चैतन्य, त्या कुटस्थ चैतन्यालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. स्वभाव अर्थात स्वतःची विद्यमानता, सत्ता, त्रैकालाबाध्यत्वम सत्यत्वम असं त्रिकालाबाधित असं जे सत्स्वरूप आहे तर त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आपुल्याची सहजस्थिती जया ब्रह्माची नित्यता असते तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. त्यालाच अध्यात्म सहज स्थिती जे सहज स्वरूप आहे त्या असं कोण आहे? कुटस्थ चैतन्य. तर त्या कुटस्थ चैतन्यालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर पुढे कर्माचं वर्णन आलेलं आहे. कर्म कशाला म्हणतात? एरवी आपण पाहिलं भाष्यकारांचा विचार केला आपण तर देवता उद्देशानं यज्ञाच्या उद्देशानं केलेल्या द्रव्याचा
त्याग त्याला काय म्हटलेलं आहे? कर्म असं म्हटलेलं आहे. पण ज्ञानोबारायांची व्याख्या पाहत असताना आपण त्याचा समन्वयही विचार करून आलेलो आहोत. मग या कर्माची, आचार्यांची कर्माची व्याख्या आणि ज्ञानोबारायांची कर्माची व्याख्या, ज्ञानोबारायांनी काय म्हटलेलं आहे, कर्म कशाला म्हटलेलं आहे, संपूर्ण सृष्टीचं वर्णन केलं आणि ही सृष्टी जी कशी आहे या सृष्टीचं स्वरूप सांगितलं, अर्थात तत्वज्ञानाचं निरूपण केलेलं आहे. मग आता आचार्याने म्हटलेले देवता उद्देशेन द्रव्यत्याग त्याला काय म्हटलेलं आहे? कर्म असं म्हटलेलं आहे. यज्ञात्मक कर्म असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ज्ञानपर अशा प्रकारचे व्याख्यान केलेलं आहे. मग याचा समन्वय कसा, त्याचा समन्वयाचा आपण विचार केलेला आहे. कारण कर्म जे आहे तर आपण चौथ्या अध्यायामध्ये संपूर्ण कर्मांचं यज्ञाचं निरूपण करून आलेलो आहोत. अनेक प्रकारचे यज्ञ भगवंताने सांगितले, पण जरी यज्ञ सांगितले असले पण तरी देखील सर्व यज्ञ सांगितल्यानंतर भगवान परमात्मा सांगतात श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्व द्रव्याहुनी ज्ञानयज्ञ मोठा अनुष्ठान करता याचे भव होय खोटा. असा सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व कर्मांचा शेवट कुठे होतो? तत्वज्ञानामध्ये होतो. अर्थात कर्म जे आहेत तर ते कर्म करण्याकरता नाही तर तत्वज्ञान होण्याकरता कर्माचा उपयोग आहे. कर्माचा उपयोग कशा करता आहे? कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षु सोडवले पंडुसुता. अर्थात ज्ञान होण्याकरता कर्म आहेत. मग आता ज्ञान होण्याकरता कर्म आहेत, मग कर्म करायचं, कर्माच्या द्वारा मोक्ष होतो. मग कोणत्या कर्मानं मोक्ष होतो? निषिद्ध कर्मानं मोक्ष होईल का? निषिद्ध कर्मानं मोक्ष होणार नाही. मग कर्म कोणतं? सकाम कर्मानं मोक्ष होईल का? तर सकाम कर्मानेही मोक्ष होणार नाही. कारण सकाम कर्म जर केली तर पुन्हा काय होतं? पुनरपि जननम स्वर्ग म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादि कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. पुन्हा स्वर्ग पुन्हा मृत्यूलोक अशा प्रकारचं ये जा चालूच राहते. मग मोक्ष जो होतो तर निष्काम कर्मानं होतो. पण कितीही निष्काम कर्म केले तर त्याचीही काय आहे? ठराविकपर्यंत मर्यादा आहे. ते निष्काम कर्म जरी केलं तरी ते निष्काम कर्म जे आहे तर माऊली म्हणतात, भाष्यकार वचन आहे आचार्यांचं, चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तूपलब्ध हे. चित्ताच्या शुद्धीकरता कर्माचा उपयोग आहे. म्हणून कर्म जरी सांगत असलं पण ते कर्म करण्याकरता नाही. कारण कितीही कर्म केलं तर कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्याम किटा इव आवर्तांतरमाशुते व्रजंतो जन्मो न जन्म लभंते नैव निवृत्तीम. मग प्राप्य तीरतरुच्छायाम सत्कर्म परिपाकाते करुणा निधिनोद्धृता प्राप्य तीरतरुच्छायाम विश्राम्यंती सथा सुखम. आणि अशा सत्कर्म केल्या असता सत्कर्म केल्यानंतर मग गुरु दाविलिया वाटा येऊनी विवेक तीर्थताटा घेऊन या मळकटा बुद्धीचा जेणे. संतांच्या सहवासामध्ये संत महापुरुष त्याला प्राप्त होतात. करुणा निधी अशा प्रकारचे संत महापुरुष त्या महात्म्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात आणि मग त्याला ते तत्वज्ञानाचा उपदेश करतात आणि सांगतात हिची कारण अंतकरणाची शुद्धी झालेली आहे कर्माच्या द्वारा. आणि मग त्याला सांगतात श्रेयान द्रव्यमयाद यज्ञात. द्रव्यमय ही सर्व यज्ञ काय आहेत तर कर्ममय आहेत. कर्मजान विद्धितान सर्वान देवम ज्ञात्वा विमोक्षशे. कर्मजान आहेत अर्थात कर्मापासून उत्पन्न होतात. आणि यत् कृतकम तद अनित्यम. कर्माचं फल हे अनित्य आहे. नास्ति अकृतः कृतेन. अकृतः अर्थात जो कृत नाही अर्थात मोक्ष जो आहे तर तो मोक्ष कृतेन अर्थात कर्माच्या द्वारा प्राप्त होणार नाही. ज्ञानयज्ञाचं महत्त्व सांगतात. म्हणजे सांगायचं काय, सर्वांचं तात्पर्य जरी कर्माचं निरूपण केलं असलं तरी कर्माचंही तात्पर्य तत्वज्ञानामध्येच आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायाने या ठिकाणी कर्म सांगत असताना तत्वज्ञानाचं निरूपण केलेलं आहे. ही जी सृष्टी आहे तर ही सृष्टी कर्मामुळे कर्म ब्रह्मोद्भवमिद्धी सृष्टी कर्मामुळे निर्माण झालेली आहे. मग ही सृष्टीचं स्वरूप काय आहे तर त्याचंही वर्णन ज्ञानोबारायांनी या कर्म सांगत असताना केलं. भूत भावोद्भवकरः विसर्गः कर्म संज्ञितः. भूतांच्या उत्पत्तीला कारणीभूत असणारा जो विसर्ग ही सृष्टी तिलाच काय म्हणतात? या सृष्टीला कर्म असं म्हणतात. मग ही सृष्टी कशी आहे त्याचंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की ह्या विस्तारपूर्वक आपण पाहिलं की अमूर्त असणाऱ्या विशुद्ध असणाऱ्या परमार्थाच्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होच लागते. अनेक प्रकारचे ब्रह्मांडाचे बांधे म्हणजे आकार भूतभेदे अनेक प्रकारचे भूतांचे भेदानं महदादी अर्थात
प्रकृतीर्महान ततो अहंकारा तस्मात् गणस्य षोडशका. आपण ही कारिका पाहून आलेलो आहोत. अर्थात सृष्टीची उत्पत्ती होत असते, पण जरी सृष्टीची उत्पत्ती होत असली, जरी हे सृष्टी उत्पत्त्यात्मक अशा स्वरूपाचं जरी कर्म असलं, पण तरी देखील ही सृष्टी कशी आहे, त्या सृष्टीमध्ये किती जीव जे उत्पन्न होतात याची काही लेखा नाही, याची काही गणती नाही. तर पण असे जरी असलं, पण हे असो आयसी बहुवस सृष्टी जरी वाढत असली, पण या ठिकाणी वस्तुस्थितीनं काय म्हणतात, परी दुजेन विनय एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. हे अनेकत्व जे आहे आभासात्मक आहे. जसा पूर हा शाश्वत राहतो का, पूर जो आहे काही काळ येतो आणि पुन्हा निघून जातो, तशी सृष्टी जी आहे शाश्वत आहे का, नित्य आहे का, नित्य राहणारे का, नाही. सृष्टिकालात आहे, सृष्टीच्या आधी नव्हती आणि सृष्टीच्या नंतरही राहणार नाही, हे पुराप्रमाणे आहे. मग वस्तुस्थितीनं काय आहे अपवाद करून त्याच ठिकाणी सांगितला, कारण वेदांताची प्रक्रिया ही उत्पत्ती विनाशाची किंवा कार्यकारण भावाची नाही. तर वेदांतामध्ये काय सांगितलं जातो, अध्यारोप अपवाद सांगितला जातो. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचयम प्रपंचते. तर निष्प्रपंच अशी असणारी जी वस्तू, त्या वस्तूचं आत्मत्वाने ज्ञान करून देण्याकरता वेदांत दर्शन प्रवृत्त झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या समजुतीमध्ये जे काही जगत आहे त्या जगताचा निराश करून त्याला निष्प्रपंच असणाऱ्या वस्तूचं हे वेदांत दर्शन ज्ञान करून देत असतं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू. हे विश्व जे आहे हे मावळून टाकत असतं. तर माऊली तेच सांगतात या ठिकाणी, दुजेन विन एकला परब्रह्मची संचला. सृष्टी सांगत असताना बाबांनो, ही सृष्टी सांगताना सृष्टी सांगण्यात तात्पर्य नाही, तुमच्या प्रतीतीला येते म्हणून आम्ही सृष्टी सांगितली, पण या सृष्टीचं वास्तविक स्वरूप पाहत असताना परी सांगतात. परंतु असं जरी सृष्टीचं वर्णन केलं असलं, दुजेन विन एकला द्वैता वाचून एकला परब्रह्मची संचला. संचलेला आहे परमात्मा उत्पन्न होतो का, नाही, तो नित्य आहे, स्वतः शुद्ध अशा प्रकारचा संचलेला आहे. आणि अनेकत्व जे आहे तर हे अनेकत्व काही खरं नाही. अनेकत्व जे आहे तर हे पुराप्रमाणे आहे, हे वास्तव नाही. हे समत्व विषमत्व नेनो कैचे वायाची चराचर रचे. हे चराचरात्मक असणारे सृष्टी ही देखील वायाची आहे, व्यर्थ आहे. सम आणि विषमत्व देखील केव्हा होतं, प्रकृतींच्या त्रिगुणात्मक असणारी जी साम्य अवस्था तिला काय म्हणतात प्रकृती, त्यावेळेस ती साम्य अवस्थेला होते. आणि पुन्हा त्या प्रकृतीमध्ये विषमता निर्माण होऊन त्रिगुणामध्ये कमी अधिक निर्माण होऊन ही सृष्टीची उत्पत्ती होते. हे कसं होतं हे काही सांगता येत नाही. माऊली म्हणतात नेनो, परंतु वायाची म्हणजे विनाकारण व्यर्थ चराचर रचे. ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होत असते. आणि किती होते म्हणतात की पहा, आता विचार करत असताना की 84 योनीचे लक्ष दिसते, लक्षावधी अशा प्रकारच्या योनी त्या उत्पन्न होत असताना उत्पन्न होणाऱ्या लाखो अशा प्रकार त्याच्या योनी आपणाला दिसून येत असतात. आणि जर कितीही सृष्टीचा विस्तार पाहिला मग असं वाटतं काहीतरी असेल, तर म्हणतात हे किती आघवे विये ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होत असते. आणि याचं मूळ काय असेल, तर मूळ मात्र काय आहे, शून्य अशा स्वरूपाचं आहे. अर्थात शून्य आपण पाहतो तर या जगताचं कारण म्हणा, कारण म्हटलं तर अव्यक्त नामनी परमेशी शक्ती अशी असणारी माया घ्या, किंवा अधिष्ठान रूपाने घेतलं तर मग कोण आहे, परमात्मा. परमात्म्यालाही शून्य आपण म्हणतो. ज्ञानोबाराने म्हटलेलं आहे, नभाचे शून्यत्व गिळोनी गुणत्रयाते नरोनी शून्यते महाशून्य श्रुती वचन संमत. असं जे शून्य आहे, महाशून्य आहे, ते या जगताचं अधिष्ठान आहे. करिते नवीन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. अशा प्रकारे करणारा वाचून गोचर होणारा, दृष्टी पथाला येणारा, अव्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो आकार जो उत्पन्न होतो तर त्यालाच काय म्हटलेलं आहे, कर्म असं म्हटलेलं आहे. अर्थात सृष्टी उत्पत्त्यात्मक अशा स्वरूपाचं कर्म आहे. आणि सृष्टी कशी आहे, सृष्टीचा अपवाद कसा आहे याचा विचार ज्ञानोबारांनी विस्तृत केला. अर्थात तत्वज्ञानाचं निरूपण केलं. म्हणजे कर्म सांगताना ज्ञान सांगितलं. का सांगितलं, कारण ज्ञानामध्येच तात्पर्य आहे. ज्ञाने परी समाप्यते. कर्म जे आहे हे ज्ञानाकरताच आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी या ठिकाणी ज्ञानाचं निरूपण केलं. आपण पाहतो माऊली म्हणतात आदिभूत आदी आगवे हे मीच की राघवे. म्हणजे सर्व काय आहे परमात्मा. आता आपण ऐकून आलेलो आहोत हे जरी 6 प्रश्नांची उत्तर दिली असली, पण तरी देखील प्रश्न जरी भिन्न भिन्न असले तरी देखील उत्तर मात्र काय आहे, एकच आहे. जसं सांगतात ना की ते कोण त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आले, अनेक प्रकारचे प्रश्न असतात, पण त्या सर्व प्रश्नाला उत्तर मात्र एकच. कोणतं उत्तर आहे, मी कोण आहे. काय त्यांचं नाव,
रमण महर्षी. तर रमण महर्षींकडे अनेक प्रकारचे अनेक जण प्रश्न घेऊन आले असले, पण त्यांना सांगितलं त्यांचं उत्तर एकच की तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय प्रश्न आहे, तुम्ही कोण आहे हे शोधा. म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे की प्रश्न कोणाला आहे, प्रश्नाचं आपोआपच निरसन होईल. तसं ज्ञानोबारायांनी जरी हे 6 प्रश्नांचं उत्तर दिलं असलं, पण तरी देखील 6 प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्ञानच सांगितलेलं आहे. एक परमात्मा तत्वाचाच उपदेश केलेला आहे. कारण या शरीरामध्ये अशा प्रकारची योग्यता आहे, इतर कुठेही नाही. त्याचकरता हा मनुष्य देह दिलेला आहे. 24 आहे तत्वांचे, कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंध मोक्षाचे गुंताडे येत. या ठिकाणी बंध कसा झालेला आहे, बंध मनुष्य जाणून घेतला पाहिजे. आणि बंधनातून मुक्त कसं होता येतं, ते केवळ अशी योग्यता, बौद्धिक योग्यता ज्याला म्हणतात, अशा प्रकारची बौद्धिक योग्यता केवळ या मनुष्य देहामध्येच आहे, इतर कोणत्याही देहामध्ये नाही. म्हणून ज्ञानोबाराय जे माऊलीच्या अंतःकरणानं काही जरी सांगितलं तरी काय सांगतात, ज्ञानच सांगतात. कारण आपण हेही पाहून आलेलो आहो. काय म्हणतात, अहो तुमची उत्तुंग भरारी असते, अंतःकरण शुद्ध नसल्यानंतर कितीही ज्ञानाचं निरूपण केलं पण तरी देखील ते ज्ञान होईल का, त्याचा काय उपयोग होणार आहे, असं जरी म्हणत असले, पण बाबा सांगत असतात ज्ञान जे आहे हे वस्तुतंत्र आहे. जरी त्याला एका प्रथम श्रवणास हवे, अर्जुनाही विपाय फावे. प्रथम श्रवणाबरोबर कदाचित एखाद्या उत्तम अधिकाऱ्याला प्राप्त होईल, परंतु जरी मंद अधिकारी असला मग त्याला प्राप्त होणारच नाही का हे ज्ञान. नुसतं ज्ञानाचं निरूपण करत राहिलं मग हे ज्ञान होणारच नाही का, तर असं मात्र मुळीच नाही. श्लोक आलेला आहे, प्राग अनभ्यासेन पश्चात ब्रह्माभ्यासेन तद्भवे. जरी त्याने पूर्वी कर्म उपासना केली नसली पण तरी देखील त्याही पुरुषाला ज्ञान होऊ शकतं. प्राग अनभ्यासीना, पूर्वी अभ्यास केलेला नाही पण त्याला देखील ज्ञान होऊ शकतं. कसं होऊ शकतं, पश्चात म्हणजे तत्वज्ञान श्रवण केल्यानंतर ब्रह्माभ्यासेने तद्भवेत. ब्रह्माभ्यास करा. ब्रह्माभ्यासाचं स्वरूप काय आहे, तत्चिंतनम तत्कथनम. त्याचंच चिंतन करा. कोणी दुसरा भेटला तर एकमेकाला सांगा, तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम. एकमेकाला जागृती द्या. यालाच काय म्हणतात, ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाहा. याला ब्रह्माभ्यास असं म्हणतात. तर या ब्रह्माभ्यासाने देखील ही स्थिती प्राप्त होऊ शकते. आदिभूतम क्षरभावाहा, क्षरपुरुषाचं वर्णन करत असताना ते देखील असंच सांगितलेलं आहे. तर क्षरपुरुष म्हणजे विनाशी अशा स्वरूपाचं पुरुष, त्यालाच काय म्हणतात, आदिभूत असं म्हणतात. आदिभूत क्षरभावा हा विनाशी अशा प्रकारचा जो भाव आहे त्यालाच क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे किंवा आदिभूत असं म्हटलेलं आहे. हे आदिभूत देखील कसं आहे, जसं आपण आता याचं स्वरूप कर्माचं स्वरूप पाहिलं, सृष्टीचं स्वरूप पाहिलं, तसंच काय सांगतात, आदिभूताचं देखील तशाच प्रकारचं स्वरूप सांगतात. होय आणि हरपे आभ्रजैसे. ढग जे आहे येतात आणि पुन्हा जातात, तशा प्रकारचा हा क्षरपुरुष जो आहे. शरीरातील जे आहेत उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते, उत्पत्तीनंतर राहणार, नाशानंतर राहणार नाही, मधल्या काळात काय फक्त दिसतात. अशा प्रकारचे आदवांतेचे यन्नास्ती, जे पूर्वी नाही नंतर नाही, ते मध्ये जरी दिसत असलं तर देखील ते नसतं. शरीर संपत्ती मृगजळ भान, जाईल रासोन खरे नव्हे. शरीर असो संपत्ती असो हे सर्व मृगजळाप्रमाणे आहे, जाईल नासोन, नष्ट होणार आहे, काही खरं नाही. असा हे क्षरपुरुष अशा प्रकारचा आहे. मग आता तुम्ही म्हणता आम्हाला जी प्रतीती येते त्याला माऊली सांगतात, बाबांनो हे आस्थेपणा हाच, हे दिसतंय ना, दिसतं म्हणून नसतं, म्हणून तर जग फसतं असं म्हणतात ना. जे जे दिसतं ते खरंच असतं असं काही नाही. अनेक प्रकारचे दृष्टांत आहेत की त्या दृष्टांतामध्ये जे दिसतं ते वास्तव नाही. आपण एखादा कल्पना करा, लाकडाचा हत्ती केला, आपण त्यांना विचारलं, कोणी विचारलं हे काय आहे हो, आपण म्हणतो हत्ती आहे. हत्ती का, तो लाकूड आहे, धडधडीत लाकूड दिसत असताना आपण त्याला काय म्हणतो, हत्ती असं म्हणतो. किंवा दृष्टांत दिलेला आहे, सूर्याधिक असेल किंवा चंद्राधिक असेल तर त्या चंद्राचं प्रमाण किती आहे हो, म्हटले मोजतो मी. आता असा हात केला की तो झाकून जातो, मग म्हणायचं काय, प्रादेश मात्र हा चंद्र, हा प्रादेश मात्र म्हणजे विधभर चंद्र आहे. मग आता विधभर चंद्र आहे का, नाही. म्हणून जे जे दिसतं ते खरंच असतं असं काही नाही. म्हणून माऊली म्हणतात आस्ते पण आहाचं, जे दिसणं आहे ना ते आहाच आहे. बरोबर आहे, दूरवर भासलं सर्प दिसतो म्हणून असतो का प्रत्यक्षात, नाही.
तसं अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या दिसतात पण मात्र मुळात विचारांती ते काही सिद्ध होत नाही. जे विचारानं सिद्ध होतं तेच खरं आहे. त्रिकालाबाधित त्यालाच सत्य असं म्हणतात. विचारापुढे जे टिकत नाही ते सत्य असतं का? नाही. आणि विचार ज्याच्यापुढे टिकत नाही ते मात्र काय असतं? त्रिकालाबाधित सत्य असतं. विचार मागुता पावले रिगे आणि तर्कू आईनीने घे अंगी जयाच्या, अशा प्रकारचे तत्व आहे. म्हणून म्हणतात असते पण आहाच. तुम्हाला जरी जगत दिसत असलं, पण जगत जरी दिसत असलं तर जगताचं अस्तित्व जे आहे आहाच आहे, वरवरचं अशा स्वरूपाचं आहे. पण खरं जर पाहायला गेलं तर नाही होई जे हे साच. सत्यातलं सत्य सांगतो ज्ञानोबराय म्हणतात, खऱ्यातलं खरं सांगतो. खऱ्यातलं खरं कोणतं आहे तर नाही होई जे. हे जगत उत्पन्न होतच नाही, जगत नाहीच, हेच खऱ्यातलं खरं आहे. जगत नाही हे सत्यातलं सत्य आहे. आणि मग जगताला सत्य आपण मानतो. तुकोबराने देखील पश्चाताप व्यक्त कासया हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे. सत्य नसताना कशाला मेला सत्य म्हटलं? का नाही? कारण जगत कसं आहे? असते पण आहाच, म्हणून सत्यत्व बुद्धी झाली. पण तुकोबराय म्हणतात कासया हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे. का नाही शरण गेलो नारायणा, का नाही वासना आवरिली. किंचित सुखाचा धरिला भेळास, तेने झाला नाश सर्व सुखा. वास्तविक मी सर्व सुखाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे होतं, परंतु ह्या नसलेल्या पदार्थांना सत्य मानलं. लटिकेची साच दाविले अचळ, पीडितसे काळ किती म्हणून. त्याच्यामुळं मला दुःख होत आहे. सत्य तू सत्य तू सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार हे विठ्ठला. तू सत्य असताना जगताला सत्यत्व का दाखवलं? तुझं सत्यत्व त्या ठिकाणी का बरं आरोपित केलं? तू सत्य असताना आम्हाला काय वाटू लागलं? जगतच सत्य वाटू लागलेलं आहे. म्हणून असते पण आहाच, नाही होई जे साच. खरोखर जगत स्वरूपानं नाहीच. कारण जगत स्वरूपानं असतं केव्हा? त्याचे कारण जर सत्य असतं तर ते कार्य सत्य असतं. माऊली म्हणतात मूळ अज्ञानाची तव लटिके, मातायाचे कार्य हे केतू की. जर अज्ञानच खोटं असेल तर त्या अज्ञानाचं कार्य सत्य असेल का? अज्ञानाचं कार्य सत्य असणं शक्य नाही. मग नाही होई जे साच. आणि मग झालं कसं हो? काहीतरी आम्हाला संगतीला सांगा ना, हे जगत उत्पन्न झालं कसं? मग सांगितलं तुम्हाला की काहीतरी उन्या चुकीची संगती सांगायची. म्हणून ज्या ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं आणि मग ही सृष्टी उत्पत्ती झाली. पण हे सृष्टी सांगण्यात तात्पर्य आहे का? सृष्टी सांगण्यात तात्पर्य नाही. ते महाभूतांचा आश्रय केला की जगत दिसतं आणि पुन्हा ही महाभूत पंचत्वाला विलीन झाली की पुन्हा या संसाराचा नाश होतो. अव्यक्त महाभारतामध्ये श्लोक आलेला आहे की पुनश्च आदर्शनम गतः, आदर्शनात आपतितः आणि पुनश्च आदर्शनम गतः तत्र क मोह क शोकः एकत्वम अनुपश्यता. ते म्हणतात की आदर्शनापासून ही सृष्टी उत्पत्ती झाली आणि पुन्हा आदर्शनात प्राप्त होणार आहे. पण त्याच्याविषयी काय शोक करायचा आहे असं महाभारतातलं वचन आहे. किंवा गीतेमध्ये आलेलं आहे अव्यक्तादीने भूताने व्यक्त मध्याने भारत अव्यक्त निधनाने व तत्र का परिदेवना. अव्यक्तादीने पूर्वी सृष्टी उत्पत्ती होण्याच्या पूर्वी कशी होते? हे अव्यक्तच होते. जगत दिसत होतं का? नाही. कारण अव्यक्त आणि व्यक्त कशाला म्हणतात? नामरूपांच्या द्वारा जे अभिव्यक्त होतं त्याला काय म्हणतात? व्यक्त असं म्हणतात. आणि जे नामरूपाच्या द्वारा प्रतीतीला येत नाही त्याला काय म्हणतात? अव्यक्त असं म्हणतात. मग आता अव्यक्तादीने सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सृष्टी अव्यक्त, जगत अव्यक्त होतं आणि अव्यक्तादीने भूत आणि व्यक्त मध्याने मध्येच काय झालेले आहेत? व्यक्त झालेले आहेत, नामरूपाला आलेले आहेत. आणि व्यक्त मध्याने व्यक्त निधन आणि त्याचं निधन कुठे होणार आहे? लय कुठे होणार आहे? अव्यक्तामध्येच होणार आहे. त्याच्याविषयी काय मोह करायचा, काय शोक करायचा? अर्थात शोक करण्यात काही राम नाही. अधिभूत आधी त्यालाच काय म्हणतात? वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. हे नामरूपाधिक काही शाश्वत नाही. पंचमहाभूत ज्यावेळेस पुन्हा आपण पाहतो की ही भूत, पृथ्वीचा लय कुठे होणार? जलामध्ये, जलाचा लय कुठे होणार? तेजामध्ये, तेजाचा वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये, आकाशाचा मायेमध्ये, मायेचा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. असा ज्यावेळेस सृष्टी संहाराचा काल येईल तर त्यावेळेस हे भूत राहतील का? प्राणी मात्र राहणार नाही. असं जे पुरुष स्वरूप आहे त्या स्वरूपाला काय म्हटलेलं आहे? अधिभूत असं म्हटलेलं आहे. मग आता हे काय सांगितलेलं आहे? आस्तेपणाचं नाही होई जैसाच, जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळवून या. हे काय तत्वज्ञानाचंच निरूपण केलेलं आहे. अर्थात माऊलीचं अंतकरण जे आहे हे कृपाळू आहे. तर लवकर आमच्या लेकराला लवकर बोध कसा होईल अशा कळवळेनं ज्ञानोबा काही सांगायचं झालं तरी काय सांगतात? ज्ञानच सांगतात. बाबा दृष्टांत सांगतात ना, मांजर किती उंचावरून पडलं तर किती पायावर पडणार? 4 पायावर पडणार, पाठीवर कधी पडत
नाही. तसं ज्ञानोबाला काही जरी सांगायचं झालं तर काय सांगतात, जेणेकरून मुमुक्षु जो आहे लवकर कृतार्थ कशानं होईल याकरता ज्ञानोबारायन जरी क्षराचं वर्णन केलं असलं पण तरी याही ठिकाणी क्षराच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. क्षर कसं आहे त्यात काय तुम्ही अडकू नका. विनाशी अशा स्वरूपाचा आहे आणि अविनाशी काय आहे, अविनाशी वा अरे अयमात्मा अविनच्छती धर्मा. आत्माच कसा आहे, अविनाशी आहे, त्याचा कधी कशानं नाश होत नाही. अच्छेद्य मदाह्योयम मक्लेद्य मशोष्य एवच. अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य म्हणजे कशानेही ओला होत नाही, अशोष्य आहे, कशानेही सुखद नाही, अशा स्वरूपाचे तो स्वरूप आहे. आणि म्हणून त्यालाच काय म्हणतात, आदिभूत असं म्हणतात. त्यानंतर आदिदैवत कशाला म्हणतात, पुरुषश्च आदिदैवतम. पुरुषालाच काय म्हटलेलं आहे, आदिदैवत असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पुरुष कोण घ्यायचा तर बाबांनी सांगितलं जीवात्म्यालाच काय म्हणायचं, या ठिकाणी पुरुष असं म्हणायचं. जीवात्मा अर्थात देहाधिष्ठान चैतन्य, देहाधिष्ठान चैतन्य अर्थात त्यात बुद्धी आली, बुद्धी अधिष्ठान चैतन्य हे आलं आणि त्या बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब अर्थात चिदाभासयुक्त असणारा जो जीव, त्यालाच काय म्हटलं आपण, आदिदैवत असं म्हटलं. की जो पुरुष कसा आहे म्हणतात की दो प्रकृतीचे उपार्जिले भोगीजे, प्रकृती करी कर्मे आणि तो मी केली म्हणे भ्रमे, येत करता नामे बोलीजे जीव. ज्याला करता असं म्हटले 13व्या अध्यायामध्ये, की किती अध्याय ते 14, 13व्या अध्यायामध्ये. येत प्रकृती करी कर्मे, करणारी कोण आहे, प्रकृती. आणि तो जीवात्मा काय म्हणतो, मी केले असं म्हणतो. त्यालाच काय म्हणतात ना, दुसरे तिथे करता असं म्हटलेलं आहे, त्याला जीव असं म्हटलेलं आहे. तर या जीवालाच या ठिकाणी आदिदैव असं म्हटलेलं आहे. हा जीवात्माच जसे संकल्प विकल्प करू त्याचप्रमाणे त्या पुढच्या योनीला तो प्राप्त होत असतो. वास्तविक हा जीव जो आहे, हा जीव आणि परमात्मा हे दोन आहेत का, नाही. दोन्ही दोन नाही, दोन्ही एकच आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षस परिसस्वजाते तयोरण्यम पिप्पलम स्वादवत्ती अनश्नन अन्यो अभिचाकशिती. मुंडकमध्ये श्रुती आलेली आहे. ते म्हणतात जीव आणि परमात्मा जरी एक असला पण तरी देखील एकानं काय केलेलं आहे, एकानं फळ एकाच वृक्षावर बसलेले आहे, दोघे सखी आहेत, मित्र आहेत, पण एकानं त्या वृक्षाची, संसार वृक्षाची जी फळं आहेत ही कडू वाटली की तोंड वाकडं करणार, गोड वाटले की आनंदाने प्रफुल्लित होणार आणि मग ते कडू मधुर न वाटे त्याला कडू मधुर त्याला त्याची रुची निर्माण झाली आणि मग तो खाऊ लागला आणि म्हणून त्याला काय झालं, त्याची अधोगती झालेली आहे. वास्तविक तो स्वरूपानं काय आहे, परमात्माच आहे. मग झालं काय, त्या जीवात्म्यानं देहादिक असतील, बुद्ध्यादिक असतील, जे काही अनात्म पदार्थ असतील, आत्म्याव्यतिरिक्त आत्म्याहून जे भिन्न जे काही पदार्थ असतील त्या पदार्थांशी तादात्म्य धारण केलं, ममत्व धारण केलं, अहंत धारण केले आणि त्यामुळे त्याचे दुःख आपल्या ठिकाणी धारण केले आणि मग काय झाला, दुःखाला प्राप्त झाला. माऊली म्हणतात ना की देखे पुढिलांचे ओझे आपल्या माथा हे जे तरी कान दाटीजे धनुर्धरा. का बरं दुःख होणार नाही, दुसऱ्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेतल्यानंतर दुःख होणारच आहे. तसं देहादिक हे जे आहे, देहादिक संसारे मांडिले से गुंफिरे सर्व काही प्रतिबंध आहेत, याचा आपल्याशी काही संबंध नाही. पण तरी देखील दुसऱ्याचे धर्म जे आहेत, मनाचे असतील, बुद्धीचे असतील, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, हे सर्व कोण आहे, मी आहे असं समजलं. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असणारे जे दुःख आहेत किंवा स्थूल सूक्ष्म कारण 3 प्रकारचे देह आहेत. मग स्थूलाचं दुःख किती आहे, कोणतं आहे, सूक्ष्माचं आहे, कारण देहाचं दुःख आहे. आता स्थूलाचं दुःख कोणतं आहे, वात पित्त श्लेष्मजन्य व्याधया कोटिशस्तनव. वात पित्त श्लेष्म इत्यादी त्यामध्ये कमी अधिकपणा होऊन काय होतं, शरीरामध्ये, स्थूल शरीरामध्ये दुःख होतं. त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीरामध्ये काय आहे, दुःख आहे. विकार हे काय, सूक्ष्म शरीराचे दुःख आहेत. पंचशीमध्ये आपण विस्तारपूर्वक याचं वर्णन पाहिलेलं आहे. किंवा तुम्ही म्हणता कारण शरीरामध्ये झोपेत कुठं दुःख आहे, म्हणून तर सगळे लोक झोपेची इच्छा करतात. मग झोपेत कुठे दुःख आहे, तर ते म्हणतात जरी झोपेत प्रत्यक्ष दुःख नसलं पण तरी देखील आगामी दुःख बीजमच, आगामी दुःखाचं बीज कुठे आहे, हे सर्व अज्ञानामध्ये आहे. त्या म्हणून कारण शरीरामध्येही दुःख आहे. अर्थात स्थूल शरीर असो, सूक्ष्म शरीर असो, कारण शरीर असो, या तिन्ही शरीरांचा अभिमान धारण केला आणि म्हणूनच त्यामुळेच काय झालं, जीवाला दुःख प्राप्त झालेलं आहे. वास्तविक स्वरूपानं काय आहे, परमात्मा स्वरूप आहे. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, किंवा अमर आहा खरे की पहा खोटे, पण काय करा न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल तुम्हाला विश्वास.
कधी पटेल न म्हणा देह माझा ऐसा, देहाला मी म्हणू नका, देह आणि देह संबंधे निंदावे, तरे वंदावे श्वान शुक्रे येणे नावे झाला, मी माझ्याचा झाडा मोह नावे खोडा गर्भवास. सर्व हे दुःख जे आहे अहंता ममता येते दुःखास्पदे, दे दुःखाचं आस्पद पात्र ठिकाण अहंता आणि ममतेमुळे आहे. म्हणून म्हणतात तुम्हाला वास्तविक तुम्ही परमात्मा स्वरूप आहात, पण झालं काय, कुआ में भंगा पड गया, तशा प्रकार स्थिती झाली. आणि सर्वजण त्या अज्ञानरूपी विहिरीतलं भांगेचं पाणी ते सर्वांनीच प्यावं, आणि सर्वजण हसायला लागले की हसायला लागावेत, बरायला लागले की बरायला लागावेत. तसं सर्वच जण जे आहेत हे अज्ञानरूपी विहिरीतलं पाणी पिले, आणि मग सर्वांना एकच रोग झाला. तो कोणता रोग असेल तर भवरोग झाला. भवरोगी असे उपाय, मग आता उपाय कोणता असेल, धरावे संतांचे ते पाय. त्याने संतांचे पाय धरले पाहिजेत, ज्ञानोबारांना शरण गेलं पाहिजे. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात बाबांनो, पुरुषश्च आदिदैवतम, पुरुषाचं काय स्वरूप आहे, अर्थात जीवात्मा हे काय आहे, आदिदैवताचं स्वरूप आहे. तो जीव परमात्मा स्वरूप आहे. पण झालं काय, तो परमात्माचा असताना परंतु तो अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगित होता. प्रबुद्धा अनादि जो अनादिकालापासून अविद्येच्या निद्रेमध्ये सुषुप्त झाला, झोपला गेला. मग आता ज्यावेळेस त्याचं अदृष्ट जे आहे उदयाला येतं त्यावेळेस त्याला श्रीगुरु प्राप्त होतात. आणि मग काय करतात, अविद्येचा निदा विश्वस्वप्नाचा धंदा भोगित होता. प्रबुद्ध अनादि जो तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे ने थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्याला महावाक्याचा उपदेश करतात. महावाक्याचे नावे, नावे म्हणजे महावाक्याच्या योगानं, गुरुकृपेचे ने थावे, गुरुकृपेच्या द्वारा त्याला माता हात त्याच्या मस्तकावर हात ठेवत नाही, त्याला जागा करतात. तू कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारचं ज्ञान देतात. त्याला अहंकार निद्रेतून अज्ञानरूपी निद्रेतून जाग करतात. तर त्या जाग करून त्या निजलेल्याला जाग करतात. आणि त्या झोपल्यामुळे आपल्याला स्वप्न पडतं. वास्तविक स्वप्नातले पदार्थ आहेत का, नाही. पण स्वप्नातले पदार्थ वास्तव नसताना देखील स्वप्नातल्या सुखदुःखानं मनुष्य सुखदुःखी होतो की नाही, स्वप्नामध्ये सुखदुःखी होत असतो. स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया, स्वप्नाचं दुःख ते भोगावंच लागतं. कुठपर्यंत, जोपर्यंत जागृतीला प्राप्त होत नाही तोपर्यंत. स्वप्नातलं दुःख खरं आहे का, खरं नाही. सुख असो दुःख खरं नाही, परंतु तरी देखील ते भोगावंच लागतं. का भोगावं लागतं, त्या स्वप्नाला खरं समजलं म्हणून, जोपर्यंत झोपलेलं आहे म्हणून. पण एकदा की जागृत झालं, ते जागृत झाल्यानंतर मग मात्र सुखदुःख भोगावे लागत नाही. तसं आपल्याला देखील आपण ह्या अज्ञानरूपी निद्रेतून जागृत झाल्यानंतर मग मात्र सुखदुःखांचे ठणके आपल्याला बसत नाही. कारण तो एरवी ज्ञान हे आपुले परी पर आयसेने झाले, जे आवडवणे घेतले भवस्वर्गाधिक ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे. परंतु पर झालं, पारखं झालं, आपण त्याला पारखे झालो. कशामुळे झालं, आवडवणे घेतले भवस्वर्गाधिक, इहलोकातील भोग, किंवा ज्याला काहींनी इहलोकातील भोगांचा परित्याग केला जरी असला पण त्याला दिव्य अशा प्रकारचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून इहलोकातील भोगांचा परित्याग केलेला आहे. म्हणजे काय झालं, स्वप्न इहलोकातील किंवा परलोकातील भोगांविषयी चित्तामध्ये काय राहिलं, आकर्षण राहिलं. आणि आकर्षण राहिल्यामुळे हे ज्ञान काय झालेलं आहे, दुरावलं गेलेलं आहे. वास्तविक हे ज्ञान आपलं स्वरूपच आहे. आणि म्हणून स्वप्नीच्या उरवारा संतोषेशने, स्वप्नाच्या खटपटीमध्ये त्याला आनंद होतो. अनुकूल गोष्टी प्राप्त, अनुकूल स्वप्न पडलं की आनंद होतो, आणि जर प्रतिकूल झालं तर शिंतो, दुःखी होतो. हे जागृती काय आहे, स्वप्नच आहे. हे जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञानरूपी ही सगळेजण काय आहेत, अज्ञानरूपी निद्रेमध्ये निजलेले आहेत. या निशा सर्व भूतानाम, ही निशा कोणती आहे, सर्व संपूर्ण प्राणीमात्रांची निशा की अज्ञानरूपी निशा आहे. आणि अज्ञानरूपी निशेमध्ये संपूर्ण प्राणी झोपलेले आहेत, पण ज्ञानी महापुरुष मात्र जागी आहे, कारण त्याला अज्ञानच राहिलेलं नाही. तर अशाला त्यालाच काय म्हणतात, जीव असं म्हणतात. जीव या नावाने त्याला हाक मारावी, त्यालाच आदिदैवत असं म्हणतात. त्यानंतर आदिदैव पुरुषाचं वर्णन झाल्यानंतर अधियज्ञ हमे वात्र, या हे देहे अत्र देहे अधियज्ञ अहम, या देहामध्ये अधियज्ञ कोण आहे, हे देहवृतांवर, देह धारण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा असणाऱ्या अर्जुना. तर या देहामध्ये अहम एव अधियज्ञ, हा अर्जुनाला या ठिकाणी देहभृताम असं म्हटलेलं आहे. देह धारण करणारे तर सगळेच आहेत, पण तरी देखील अर्जुनाचा विशेष आहे, वरम म्हटलेला आहे. देह धारण करण्यामध्ये श्रेष्ठ जो आहे त्याला काय म्हणतात, देहभृताम वर. कारण
श्रेष्ठता त्याच्यामध्ये आहे. ज्यानं खऱ्या अर्थानं काय सार्थक केलं असेल तर तो काय आहे, श्रेष्ठ आयुष्य प्रत्येकाला मिळतं. पण जरी प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक क्षण जर सार्थ लावत असेल तर तो त्यानं खऱ्या अर्थानं देहधारण केलेला आहे. तो देहधारण करण्यामध्ये श्रेष्ठ अशा स्वरूपाचा आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. बाबांनी सांगितलं, ज्याचं जीवन त्याचं जीवन सार्थक, काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणे विठ्ठल. ज्याने परमात्मचिंतनात काळ व्यतीत केलेला आहे, अध्यात्मचिंतनात काळ व्यतीत केलेला आहे, तो खऱ्या अर्थानं देहभृताम वर, देहधारण करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि त्याला सांगतात बाबा, अत्र या देहामध्ये आधियज्ञ अहम, आधियज्ञ हा मीच आहे. आता देह आधियज्ञामध्ये मीच आहे. मग आता आधियज्ञामध्ये देहामध्ये आधियज्ञ मीच आहे. मग आता यज्ञाचा भोक्ता असा असणारा जो भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुरधम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छते असा असणारा जो परमपुरुष तो कोण आहे, मीच आहे. मग आता आधियज्ञ अहम एव याचा आपण काल विस्तृत विचार पाहिलेला आहे. आधियज्ञ अहम, अहम पदस्य को अर्थ, अहम पदाचा अर्थ काय, तर आधियज्ञ परमात्मा स्वतःकडे वर्णन करतात की मी आहे. मग परमात्म्याचं स्वरूप काय आहे, ज्ञानोबरायांनी तर निर्गुण निर्विकाराचंच वर्णन केलेलं आहे. परंतु परमात्मा सगुण साकार घेतलं, कारण हे जे प्रकरण आहे आपण पाहतो की गीतेमध्ये 3 षटकं आहेत. पहिलं कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान. हा जो 8वा अध्याय येतो तर तो उपासनाकांडामध्ये येतो. त्यामुळे या ठिकाणी आधियज्ञ अहम, या देहामध्ये आधियज्ञ मी आहे. तर मी म्हणजे काय, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे आयशी, जे बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी, जो खरा अहम आहे. खोटा अहम आहे आणि एक खरा अहम आहे. खोटा अहम म्हणजे अहंकाराधिकाला काय म्हणतात, खोटा अहम, आणि खरा अहम म्हणजे जी वस्तू आहे आत्मवस्तू तिलाच काय म्हणतात, अहम. तर या देहामध्ये आधियज्ञ मी आहे. मग आता या देहामध्ये आधियज्ञ मी आहे. मी आता मी बाबांनी सांगितलं सगुण म्हणा तरी कोण आहे, कारण परमात्मा सगुणही आहे. द्वैवाव ब्रह्मण रूपे मृतंच्या मृतैवच, मृतही परमात्मा आहे, अमृतही परमात्मा आहे. मग आपली जशी निष्ठा असेल त्याप्रमाणे आपण परमात्म्याला समजतो. कोणी सगुण साकार समजेल, कोणी सगुण निराकार समजेल, कोणी निर्गुण निराकार समजेल. जरी सगुण साकारही समजलं पण तरी देखील त्या जरी जीवाला माहिती नसलं की याचं स्वरूप कसं आहे, पण ईश्वराला माहिती आहे ना माझं स्वरूप कसं आहे. परमात्मा कसा आहे, अजोपी सन्न अव्ययात्मा, अजहापी सन अव्ययात्मापी सन, अविनाशी आहे, जन्मरहित आहे. पण तरी देखील भूतानाम ईश्वरापी सन, प्राणीमात्रांचा स्वामी आहे असा असून देखील प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममाया, प्रकृतीचा आश्रय करून आत्ममायेचा आश्रय करून परमात्मा उत्पन्न होतात. जणू काही उत्पन्न होतात. आकाराला आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. असा जो परमात्मा आहे त्यालाही आदियज्ञ म्हटलं तरी काही बिघडत नाही. कारण आपण पाहतो, आपण म्हणतो मला दुःख झालं, मला जखम झाली. आता मला जखम झाली म्हणण्यामध्ये जखम कुठे झालेली असते, हाताला झालेली असते. पण शब्दप्रयोग काय करतो, जखम मला झाली म्हणजे हातही कोणाचा आहे, माझाच आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तसं ही संपूर्ण सृष्टी जी आहे परमात्मा व्यतिरिक्त काय आहे का, सर्व काही परमात्माच आहे. काल बाबांनी सांगितलं की जरी आपण डोळ्याचं चिंतन करत असलो, मुखाचं चिंतन करत असलो, हाताचं चिंतन करत असलो, परमात्म्याच्या पायाच्या सुकुमार अशा असणाऱ्या पायाचं चिंतन करत असलो, पण तो काय सगळा काय परमात्माचे. परमात्मा व्यतिरिक्त काही एक नाही. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. सर्व परमात्मा स्वरूप असल्यामुळे जे काही असेल ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे भगवान परमात्मा म्हणतात देहामध्ये आधियज्ञ जे स्वरूप आहे तर ते माझंच स्वरूप आहे. आता ह्या आधियज्ञाचं स्वरूप सांगत असताना हे सगळं एरवी परमात्मा म्हणतात हे सगळं मीच आहे, हे वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही. आदिभूत आदी आगवे हे सगळं अविद्येने पालवे, झाकले, अविद्येच्या पदरानं झाकलं गेलं म्हणून वेगवेगळ्या त्याची प्रतीती आली. नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम. मला अज अविनाशी जाणत नाही का, योगमाया समावृतः, योगमायाने आच्छादित झालेले आहे. ही योगमाया कोणाच्यावरती, परमात्म्यावरती का. सूर्य आपल्याला दिसला नाही, मग प्रतिबंध सूर्यावरती आहे का आपल्या डोळ्यावरती आहे, आपल्या डोळ्यावरती. अर्थात
परमात्मा दिसत नाही म्हणून परमात्म्यावर आवरण नाही, आपल्या डोळ्यावर आवरण आहे. अर्थात अज्ञान जे जीवाच्या आश्रयानं राहिलेलं आहे, म्हणजे जीवाला आच्छादन केलेलं आहे. कारण जीवाची अनुभूती आहे की मी कोण आहे हे मला काही माहिती नाही. कारण प्रतीती कुठे येते? आपल्याच ठिकाणी येते. तर ती स्वतःची अविद्या अज्ञान कुठे? जीवाच्या ठिकाणी. मग ज्या जीवाच्या ठिकाणची अज्ञानाची निवृत्ती होईल त्या जीवाच्या ठिकाणी काय होतं? ज्ञान होतं आणि त्याला स्पष्ट रूपानं स्वयंप्रकाश रूपानं परमात्मा स्वरूपाची आत्मत्वाने प्रतीती येत असते. ती अविद्येचा पडदा ज्यावेळेस नाहीसा होतो, भेदभावाची मर्यादा नाहीशी होते, मग एक होऊन मग दोन्ही एक होतात. एक होऊन जरी आटे तरी काय दोन्ही होती? मग म्हटले एक झाले सगळे. एक व्हायला दोन असतील तर एक झाले असते, तर दोन नाहीच तर एक कोण होणार? हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं भ्रमानं झालेलं आहे. मग कशामुळं? याकरता ज्ञानोबरायांनी या ठिकाणी संसर्ग द्यासाचे दृष्टांत दिलेले आहेत. आपण पाहिलं की केस स्फटिक शिळा आहे, स्फटिक शिळेवरती खाली केस ठेवलेले आहेत. केसामुळं काय वाटते? ती स्फटिक शिळा दुभंगलेली वाटते. केस हटवल्यानंतर दुभंगलेले वाटते का? मग त्या स्फटिक शिळेला पुन्हा वेल्डिंग करून जोडलं गेलं आहे का? नाही, ती तशीच आहे. केवळ संबंधामुळं काय वाटत होती? भेदले, त्याच्यात खंड खंड झालेले आहेत असं वाटत होतं. तसं याही ठिकाणी म्हणतात या शरीरामध्ये देखील तेवीची अहमभावच आहे. हा एक दृष्टांत दिलेला किंवा आपण एरवी जपाकुसुमाचा दृष्टांत आपण पाहत असतो. म्हणजे झालं काय? याचे धर्म त्या अध्यस्त पदार्थावर प्रतीतीला आले आणि त्यामुळे अध्यस्त पदार्थच काय आहेत? सत्य आहेत असं प्रतीतीला येऊ लागलं. वास्तविक सत्यता कोणाची आहे? अधिष्ठान चैतन्याची सत्यता आहे. परंतु अधिष्ठान चैतन्याची सत्यता अध्यस्त पदार्थावर प्रतीतीला आली आणि त्यांचं असत्य रूपता आहे तर ती कुठे आली? अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी प्रतीतीला आली. म्हणून सत्य गेले भोळ्यावर, सत्य लोपलं गेलं आणि काय पुढे? असत्याची चाले थोरी. असत्य असणारं जगत त्याचंच काय थोरी मोठेपणाला ते प्राप्त झालेलं आहे, तेच आहे असं वाटू लागलं. आणि अधिष्ठान कोणच्या गावाला राहिलं नाही, कारण त्याच्यापासून काही अडत नाही. रोजचा व्यवहार खाणं पिणं सर्व चालूच राहतं, त्याचा कोणी काही विचार करत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात तेवीची त्याचप्रमाणे म्हणतात अहमभाव जाये. मग ऐक्यते आधीचे आहे. हे सर्व अहम या वृत्तीमुळं काय झालेलं आहे? परमात्मा आणि मी भिन्न असं वाटू लागलेलं आहे. परंतु अहमपणा गेला की ऐक्यते आधीचे आहे. हेची साचे जेत होय. हे ज्या अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी निश्चित होतं तर तो काय आहे? आदियज्ञ आहे. अशा प्रकारे ह्या 6 प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. पुढे थोडं योगाचं वर्णन करून हे योगाचे तात्पर्य कशामध्ये आहे की योगाच्याही द्वारा अर्थात ज्ञानसहित असणारा हा योग, तर त्या योगानं देखील सकळ हे ज्ञानी समर्पे. मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे. सर्व त्रिपुटी मावळून जाऊन मग ज्ञेयची स्वरूपे, ज्ञेय स्वरूप असणारा परमात्मा ज्ञेयम यत्तात प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते. असं जे ज्ञेय तत्व आहे की जे जाणल्यानंतर अमृत स्वरूपाला मनुष्य प्राप्त होतो. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याचे कारणे जे ज्ञाने वाचून कवने उपायाने असे असणारे ज्ञेय वस्तू ते ज्ञातृज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान नुसतं असं केवळ अशा प्रकारचं ज्ञान आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान विवर्जित असं जे निजांगे होय अशी प्रतिज्ञा, असं जे निजांग आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आदियज्ञ असं म्हटलेलं आहे. जसं आपण प्रत्येकात्म्याहून अभिन्न असणारं जे कुटस्थ चैतन्य, तिथं काय म्हटलं आपण? अध्यात्म म्हटलं. तसं प्रत्येकात्म्याहून अभिन्न असणारं जे चैतन्य आहे त्याला या काय या ठिकाणी म्हटलेलं आहे? आदियज्ञ असं म्हटलेलं आहे. सांगायचं काय? सगळे एकच आहे, कारण परमात्माच आहे. परमात्मा व्यतिरिक्त काही एक रिकामा नसल्यामुळे सर्व परमात्मा स्वरूप आहे हे सांगण्यात तात्पर्य. शब्द जरी भिन्न भिन्न असले, विवक्ष जरी भिन्न भिन्न असली, पण तात्पर्य मात्र सगळ्याचं एकच आहे की सर्व परमात्मा स्वरूप आहे. परमात्मा व्यतिरिक्त दुसरं काही एक नाही. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय. हे अर्जुना, या जगतामध्ये जगत म्हणून काही नाहीच, माझ्याशिवाय दुसरं काही एक नाही, सर्व परमात्मा स्वरूप आहे हे सांगण्यामध्ये तात्पर्य आहे. हे तात्पर्य अर्जुनाला चांगल्या प्रकारे कळालं आणि मग त्या पातले अर्जुनाला कळालं आणि हे जाणवणे देव म्हटले पार्था बर्वे परसत्व असे. भगवंताला देखील अतिशय आनंद झाला. तुला तात्पर्य कळालं, सगळं परमात्मा स्वरूप आहे. मग अर्जुना भगवंतालाही अतिशय आनंद झाला आणि मग तो
भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना बर्वे परिस तू आसी, अतिशय तो आनंद चांगल्या प्रकारे मनात सर्वांगाचे कान करून तू ऐकत आहेस असं भगवंताने बोललं. आणि मग शिष्याला काय वाटला, या आनंद झाला, येरू सुखाचा झाला. तो अर्जुनही श्रीगुरूंनी पावती दिली की तू चांगला ऐकतोस, तुला चांगलं कळालं. मग शिष्याला काय वाटतं, आनंद वाटतं, समाधान वाटतं. आणि खरोखर त्या शिष्यापेक्षाही अनंतपटीने आनंद कोणाला होतो, श्रीगुरूंना होतो. कारण काय, माऊलीने दृष्टांत दिलेला आहे, बालकाच्या धनी धाईजे का शिष्याचे निधालेपणे होईजे. तर हे जी गोष्ट आहे हे सद्गुरूचे एकलेने जाणीजे का प्रसवत. या बालकाला तृप्त दिल्यानंतर, बालकाची तृप्ती झाल्यानंतर त्या आईला किती, बालकापेक्षा अनंतपटीने आनंद कोणाला होतो, आईला होतो. नव्हे ते लहान बालक असतं, त्या बालकाला अनेक प्रकारच्या अलंकाराने आई सजवत असते, गंध वगैरे काय काय लावत असेल, तर ते त्या बाळाला काय कळतं का, ते उलट रडतं, पण तरी देखील ते 8 तासांनी लावत असते. मग त्या बाळाला त्यात आनंद आहे का, आनंद असता ते रडलं नसतं, ते रडतं पण तरी आई लावते का, आईला समाधान वाटतं. बाळ तुका म्हणे बाळ शृंगारीले कौतुके, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारीले बाळ कौतुके. तर त्याच्यामध्ये आईला आनंद वाटत असतो. म्हणजे जे काही चांगलं होईल त्यात आईला आनंद वाटत असतो. नाथमारा म्हणतात, एखाद्या सवासिनीला बोलवलं, जेवणाकरता आमंत्रण दिलं, आणि जर त्या मुलाला आदवा तादवा कोणी बोललं, बाळाला सोबत नेलं, आदवा तादवा बोललं, तर ती बाई रुसते. तिला पाटोळही नेसविता, किती उंच ती साडी जी आहे, किती भरजरी तिला नेसवली पैठणी, पण तरी देखील तिचं समाधान होत नाही. मुलाच्या कल्याणामध्ये तिला आनंद आहे. बालकाच्या धनी धायचे का शिष्याचे निधालेपणे होईजे, किंवा शिष्य कृतार्थ झाल्यानंतर श्रीगुरूंना किती आनंद होतो हे फक्त एकट्या श्रीगुरूंनाच माहिती आहे. किंवा त्या प्रसवतिया अशी जी आई आहे, आईला लेकराचं कल्याण झाल्यानंतर आईला किती आनंद होतो तो आईलाच फक्त माहिती आहे. माऊली म्हणतात की तुझे हित आघवे जवजव का तुझं फावे, तव तव आमुचे सुख दुनावे ऐसे आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुझे हित आघवे, म्हणजे शिष्याचं हित कल्याण आघवे, आघव कल्याण ज्याच्यामध्ये आहे, तर ते जवळजवळ तुझं फावे. जसं जसं तुला प्राप्त होईल, जसं तुझ्या असत्वापादक आवरण निवृत्त होईल, आभानापादक निवृत्त होईल, विपरीत भावना निवृत्त होईल, जसं जसं तू आत्मस्वरूपाच्या जवळ जाशील तव तव आमुचे सुख दुनावे. म्हणजे शिष्याला आनंद होईल तर होईल, पण आम्हाला काय होतो, आनंद होतो. कारण आमच्या जे श्रम आहे त्या श्रमाचं काय झालं, चित झालं, सार्थक झालं. तर त्यामुळे श्रीगुरूंना अतिशय आनंद होतो. तव तव आमुचे सुख दुनावे असे आहे. आणि म्हणून सात्विक भावाची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी. कारण श्रीगुरूंना अधिक आनंद होतो. आता या ठिकाणी वर्णन केलेलं आहे ते तत्वज्ञान झाल्यानंतर धन्योहम धन्योहम कृतकृत्योहम ते शिष्याचे उद्गार आहेतच आहे. पण ज्या शिष्य धन्य झाल्यानंतर श्रीगुरूंना किती आनंद होतो ते म्हणतात की भगवंताला त्या अर्जुनापेक्षा या अधिक आनंद झालेला आहे. की सात्विक भावाची मांदी, अनेक प्रकारचे अष्टसात्विक भाव अर्जुनाच्या येतील, पण अर्जुनाच्या आधी कोणाला आलेले आहेत की माझा अर्जुन आता धन्य झाला असं म्हणून त्या कृष्णाच्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी त्या अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहेत. न समातसे परी ते मावत नाहीत, पण तरी देखील त्या भगवंताने ते अष्टसात्विक भाव आवरलेले आहेत. आणि कारण पुढे आणखीन एका प्रश्नाचं उत्तर बाकी आहे ना, वाहून जाल चालणार नाही. अष्टसात्विक भाव जे आहेत जरी आले ठीक आहे, एक दिलासा म्हणून, परमार्थामध्ये एक दिलासा म्हणून आपण काहीतरी प्रगती पथावर आहोत एवढ्याकरता अष्टसात्विक भावांचा उपयोग आहे. पण त्याच अष्टसात्विक भावात राहून परमार्थ शेवटापर्यंत जाणार नाही. ती एक स्थिती आहे अंतकरणाची. अंतकरण शुद्धी करता कंठी प्रेम दाटे, नयनी नुर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. असं जे अष्टसात्विक भाव आहे त्याच्यामध्ये चित्त पघळतं. आणि जसं जे बापरखमादर विठ्ठले मुस ओतून या मेन सांडिले, त्या मुसीमध्ये ओतल्यानंतर जशा प्रकारची मूस असेल तशा प्रकारचा आकार त्या पदार्थाला प्राप्त होत असतो. त्याप्रमाणे हे जे अष्टसात्विक भाव आहेत या अष्टसात्विक भावांनी चित्त द्रवीभूत होतं. आणि द्रवीभूत झालेल्या चित्तामध्ये जेही काय आपण चिंतन करू ते चिंतन ठसतं. त्याच्याकरता हे अष्टसात्विक भाव ठीक आहेत, पण शेवटची स्थिती आहे असं मात्र मुळीच समजायचं नाही. किंवा आता कृतार्थ झालो, अष्टसात्विक भाव आले, आता पुढे काही कर्तव्य नाही असं मात्र मुळीच नाही. त्याकरता भगवान परमात्म्याने देखील अष्टसात्विक भाव आवरलेले आहेत. आणि अष्टसात्विक भावांचा उपयोग आपण पाहिला की चित्त द्रवीभूत होतं. आणि द्रवीभूत झालेल्या चित्तामध्ये जे का आपण चिंतन करू ते चिंतन चांगल्या प्रकारे ठसत असतं. म्हणून अष्टसात्विक भाव ठीक आहे.
काही मर्यादेपर्यंत. म्हणून ते अष्टसात्विक भाव अर्जुनाला भगवान परमात्म्याने आवरलेले आहेत. आणि आणखीन एका प्रश्नाचं उत्तर बाकी राहिलेलं आहे, ते बाकी राहिलेलं द्यायचं आहे म्हणूनही आवरलेलं आहे. कारण अष्टसात्विक भावामध्ये परमात्मा जर वाहत केले तर उत्तर द्यायला शिल्लकच राहणार नाहीत. म्हणून भगवान परमात्म्याने ते अष्टसात्विक भाव आवरले आहेत. पिक न समातसे परिबुद्धी सावरोनी देवे. आणि मग ते जे बोललेलं आहे ते कसं आहे, पिकलेल्या सुखाचा परिमळ. आता सुख, आता माऊलींची पहा म्हणजे अशी कल्पना फक्त केवळ माऊलीच करू शकतात. सुखाचा सुख आहे आणि सुखाला सुखही पिकलं आणि त्या पिकलेल्या सुखाला काय सुटलं आणखीन परिमळ, सुगंध किंवा अमृत आहे. आणि ते अमृत कसं आहे, थंड झालेलं अशा प्रकारचं अमृत आहे. अशा प्रकारचे कोवळं अर्थात मृदू अशा स्वरूपाचं वचन आणि सरळ अशा प्रकारचं सहज गम्य होणारं असं प्रकारचं वचन भगवान परमात्मा बोलले आहेत. म्हणून पुन्हा परिस्नेयांच्या राया अर्जुनाला म्हणतात, बाबा शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तू ऐकाय, तू कोण आहेत. पुन्हा त्याला जागृत बर्वे परिसतो असे असं म्हटले. आणि पुन्हा काय म्हणतात, परिस्नेयांच्या राया ऐके बापा धनंजया. वारंवार अध्यात्मामध्ये संत महात्मे जे आहेत वारंवार जागृत येत असतात. कितीही सांगितलं तरी पैसे चोरीला जाऊ शकतात, त्याकरता वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे. ऐके बापा बापा अर्जुना धनंजया, तो ऐक. आईशी जळो सरलिया माया, तेत जाळीते तेही जळे. जळो सरलिया माया, जी माया अज्ञानाचा नाश करते, अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध असं अहम माया कोण करतं, हे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक इत्यात्मक वृत्तिकारक असं असणारं ज्ञान त्या मायेचा नाश करत असते आणि माया कार्याचा बाध करत असते. तर आयशी जळो सरलिया माया, तेत जाळीते तेही जळे. आणि जाळीते जाळणारं जे आहे तर कोण आहे, वृत्तीज्ञान. हे वृत्तीज्ञानही निवृत्त झालेलं आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेचे झाले काही. दृश्य जे होते सुखे मी निजलोगा, शून्य सारुणी जेथे. अशी स्थिती आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा आता नियोसी नियतात्मभी, ज्यानं अंतकरण संयमित केलेलं आहे, तर त्या पुरुषाच्या द्वारा कशा प्रकारे जाणला जातो त्याकरता सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाते मद्भावम याते नास्त्यत्र संशय. भगवान परमात्मा निसंशय करून टाकतात, यात कुठलाही संशय घेऊ नको बाबा. अंतकालाच्या वेळेस मला माझं स्मरण करत कलेवराचा शरीराचा त्याग करशील तर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, यात काही संशय नाही. आता मामेव स्मरण या ठिकाणी सगुणाचंही चिंतन तुम्ही करू शकता किंवा निर्गुणाचंही तुम्ही चिंतन करू शकता. ज्ञानोबाऱ्यांनी या ठिकाणी निर्गुणाचं चिंतन केलं आहे 68 ओळीपर्यंत. आणि 68 ओळीनंतर पुढे सगुणाचंही तुम्ही चिंतन पुढे घेऊ शकता की सगुण साकाराचं जरी चिंतन केलं पण त्या सगुण साकाराला माहिती आहे ना मी कोण आहे, परमात्मा माझं स्वरूप काय त्याला माहिती आहे. आपल्याला जरी माहीत नसलं तरी त्याला माहिती आहे. आणि तो समजताना देखील तो परमात्मा जरी सगुण साकार असला दिसत असला पण त्याचंही खरं स्वरूप कसं आहे, निर्गुण निर्विकार अज अविनाशी अशा स्वरूपाचा आहे असं समजून करत असल्यामुळे ते असं समजून करत असल्यामुळे ते तत्वज्ञाना रूपाच्या अंगाने चिंतन करत असल्यामुळे तेही काही प्रकारे ज्ञानच आहे. म्हणून माऊली म्हणतात की पुढे पहा की हे जे आपण अंत्यमती सागती, जशी अंतकाळाच्या वेळेला बुद्धी होईल तशाच प्रकारची बुद्धिमती असेल तशाच प्रकारची पुढची गती त्याला प्राप्त होत असते. कशी होते, अपरिहार्य रीतीने होत असते. आणि इच्छा केली नाही तरी देखील ती त्याला प्राप्त होतच असते. त्याकरता दृष्टांत दिला, अतिशय वेगानं कोणी पळत आहे आणि पळता पळता अचानक मध्ये एखादी विहीर यावी आणि आता दोन्ही पाय सटकले. आता म्हटले किती आवरायचा वेग, आता आवरून काय उपयोग आहे का, आवरता येईल का, आवरता येत नाही. तसं अंतकाळाच्या वेळेस आपल्या ज्या काम कर्म आणि अविद्या दाटून येतात, वासना ज्या काय जशी वासना असेल, वासना म्हणजे संस्कार, जसे संस्कार असतील जे चिंतन असेल तर ते चिंतन पुढे येत असल्यामुळे तर तशाच प्रकारची स्थिती त्याला पुढे प्राप्त होत. जसं त्याला विहिरीतून आवरता येत नाही तसं अंतकाळाच्या वेळेस जसं चिंतन असेल त्या प्रकारची योनी त्याच्या पुढे समोर येऊन ठाकते, ती त्याला चुकावता येत नाही. मृत्यूचे अवसर एके, जे जीवासमोर येऊन ठाके ते होणे मग न चुके भलं तयापरी. त्याला किती चुकवायचा प्रयत्न केला तरी ते काही चुकलं जात नाही. याकरता अखंड काय करायचं, भगवंताचं चिंतन करायचं. कारण मनोविज्ञान असं आहे की जागता जो वासिजे, जोपर्यंत आपण जागा आहे जशा प्रकारचं आपण चिंतन करत असतो तर झोपली गेल्यानंतर स्वप्नामध्ये आपल्याला तेच दिसत असतं. तसं याही ठिकाणी जिवंत असताना या मनुष्य देहामध्ये जितेने अवसरे जे आवडोनी जीवीवरे, जीवी म्हणजे अंतकरणामध्ये
आपण जरी काही करत असलो एरवी आपण म्हणजे माझा अनुभव सांगतो तुम्हाला काय म्हणत नाही म्हणजे आपण जरी परमार्थ करत असलो 10-20 वर्ष परमार्थ करत जरी असलो पण अंतकरणात आवड कशाची आहे जीवी उरे जे आवडवणी जीवी उरे आवड ज्याची असेल तेच काय स्थिती मनुष्याला प्राप्त होत असते तेची मरणाची मेरे फार लागे. काय म्हणतात त्याने आयुष्यभर परमार्थ केला हो पण अंतकाळाच्या वेळेस का असं का झालं म्हणजे आवड परमार्थ जरी करत असला पण जीवी आवड कशाची होती त्याच्यावरती पुढे सद्गती आणि दुर्गती अवलंबून आहे. म्हणून म्हणतात आवडोनी जीवी अंतकरणात ज्याची आवड असेल तेची मरणाची मेरे फारवं लागे. मरणाच्या वेळेस तर तीच गोष्ट आपल्याला आठवू लागत असते आणि म्हणून मरणी ज्या जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा. मरणाच्या वेळेस ज्याला जे आठवल तोच त्या स्थितीला प्राप्त होतो. म्हणून अखंड नेहमी भगवत चिंतन करावं. तेच सांगतात तस्मा सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यसी संशयम. तस्मात म्हणूनच म्हणजे ज्या अंतकाळाला जशी बुद्धी असेल तशा प्रकारची गती प्राप्त होत असते. म्हणून अखंड भगवंताचं चिंतन करावं. म्हणतात या ठिकाणी मय्यर्पित मनोबुद्धी माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव. मनोबुद्धी साचेशी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेची का पावसी हे माझी भाक. भगवान परमात्मा प्रतिज्ञापूर्वक सांगतात. ही 9व्या अध्यायात होई ना मनोबुद्धी इथंच आहे का बरं चला 79. तस्मात सर्वेश म्हणून युद्ध कर. आता या ठिकाणी युद्ध आपण पाहून आलो. युद्ध सांगण्यात तात्पर्य आहे का प्रारब्ध प्राप्तच आहे म्हणून केवळ अनुमोदन दिलेलं आहे एवढंच आहे किंवा तत्वज्ञान आणि कर्म याच्यामध्ये काही विरोध नाही. म्हणून जरी तुला तत्वज्ञान झालं असलं तरी देखील तू युद्ध कर. स्वधर्मरूप कर्म आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नव्हावे लोकाप्रती. याचा विस्तृत विचार आपण काल पाहिला. युद्धेचं का म्हटलेलं आहे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. आणि मग आता हेची काही सयावरी अशी स्थिती कशानं होईल. आसर संदेह अंतकरणात असतील तर काही संदेह बाळगू नको. कारण परमार्थ असा आहे कर्माविषयी श्रद्धा अश्रद्धा अंतकरण राहू नये उपासनेविषयी राहू नये आणि तत्वज्ञानाविषयी राहू नये. सगळ्यामध्ये सर्वात अंतरंग साधन कोणतं असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा आज्ञष्टा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. जर संशय असेल तर व्यवहारही ठीक होत नाही. जर एखाद्याच्या आपण कानाला लागलो किंवा पती पत्नीमध्ये संशय आला तर होऊ शकतं का याने माझ्या ताटात विष तर घातलं नसेल असा संशय कोणाला तरी येतो का येत नाही. म्हणजे संशय असेल तर व्यवहारही सिद्ध होत नाही तर परमार्थ केव्हाही होणार नाही. संशयात्मा विनश्यती म्हणून म्हणतात यामध्ये कोणताही संदेह संशय धारण करू नको. माझं वचन आहे माझी प्रतिज्ञा आहे. आणि मग अनुष्ठान कर चालायला लाग. गावाला निश्चित एक दिवस पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर पोचला नाही तर मग मला बोल. आधीच कसं जाईल काय होईल अशी काही शंका धारण करू नको. मग ठीक आहे मी आता अभ्यास करेल अभ्यासामध्ये प्रवृत्त होईल की जेणेकरून क्या तुझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. मग त्या अभ्यासाचं स्वरूप काय ते पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. अभ्यास योग युक्तेन चेतसानन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. अभ्यास योग युक्तेन चेतसानन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. अभ्यास योग युक्तेन चेतसानन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा. जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा. तुझ वाचुनी केशवानुनावडे. वाचुनी केशवानुनावडे. तुझ वाचुनी केशवानुनावडे.